सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुढारी न्यूजच्या इम्पॅक्टची, पुढारी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या दखलीची। पुढारी न्यूजच्या बातमीची परिवहन महामंडळाने दखल घेतली आहे। एसटी स्टँडवरील मोफत शौचालयांसाठी परिपत्रक जारी झालंय। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर परिवहन महामंडळाने परिपत्रक जारी केले। शौचालय मोफत करण्याची घोषणा होऊनही पैसे आकारले जात होते। परिवहन महामंडळाने राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रकांना परिपत्रक जारी करून बस स्थानकांवरील शौचालयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कोणत्याही बस स्थानकावर प्रवाशांकडून शौचालय वापरासाठी शुल्क आकारला जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याशी। धनंजय, तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्याचाच हा परिणाम, पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। कस्तुरी, नक्कीच आपण जर पाहिलं तर बुधवारी आपण एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्या एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त शौचालय मोफत करण्याची घोषणा केली होती। मात्र तरी सुद्धा आपल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये मुंबईतल्या मुंबई सेंट्रल या एसटी आगारामध्ये प्रवाशांकडून शुल्क आकारलं जात होतं शौचालयासाठी। ही बातमी आपण प्रसारित केली आणि हे दाखवलं। त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर याची दखल ही एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेली आहे आणि या बातमीची दखल घेतल्यानंतर एसटी महामंडळाकडून सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्रक जारी करून बसस्थानकावरील शौचालयासाठी कोणतीही प्रकारचे शुल्क आकारू नये अशा स्पष्ट सूचना या देण्यात आलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर एसटीच्या नियोजन व पणन विभागाने हे परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता जी काही बस बरोबर आहे धनंजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्या बरोबर श्रीरंग बर्गे जोडले गेले जे एसटी महामंडळाचे सरचिटणीस आहेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। श्रीरंग सर, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत। ही आम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलं पुढारी न्यूजनं त्याची आता महामंडळानं दखल घेतली आहे, पण नेमकं हे का घडत होतं? हे सगळे जे निर्णय आहेत किंवा या घोषणा आहेत त्या तिथल्या स्थानिकांपर्यंत पोहोचत नाही का? आणि आता जेव्हा स्टिंग ऑपरेशन केलं जातं, ही बाब समोर आणली जाते, तेव्हा पुन्हा परिपत्रक काढण्याची वेळ का येते असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये प्रशासनाचा गलथालपणा आहे। याच्यात परिवहन मंत्री महोदयांनी चांगली घोषणा केली कारण लोकांच्या तक्रारी आहेत स्वच्छतेबद्दल आणि ती स्वच्छता चांगली व्हावी। जर स्वच्छतेसारखी जर म्हणजे चांगली बाब की जी गरजेची आहे ती जर त्याच्यासाठी जर पैसे घेतले जात असतील तर ते दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यांनी हा चांगला निर्णय घेतला होता की 1 तारखेपासून शुल्क आकारलं जाणार नाही स्वच्छतेसाठीचं। पण खालच्या स्तरावरती आमचे जिल्हावार जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नाही। मध्यवर्ती कार्यालयातनं आमच्या सूचना दिल्या होत्या, तशा मेल केले होते आदल्या दिवशी की उद्यापासून शुल्क आकारू नये आणि जे पूर्वीचे जे कंत्राटदार आहेत म्हणजे खास करून पूर्वी पण काही कंत्राट दिलेले आहेत काही लोकांना स्वच्छतेची, तर ती रद्द करण्यात यावी। नवीन 2 कंपन्या ज्या आलेत त्यांना कंत्राट दिलेले आहे तर त्यांच्याकडून होणार आहे 1 तारखेपासून आणि सुरुवातही झाली, पण खालच्या लेवलला त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। खरं तर ज्यांनी अंमलबजावणी केली नाही, कारण मंत्री महोदयांचा आदेश हा महत्वाचा असतो, तो ज्यांनी पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी कालही केली आणि आजही करतोय आपल्या माध्यमातून। हो, आता ही पुढारी न्यूजच्या बातमीची तर त्यांनी दखल घेतलेलीच आहे, पण यासह इतर काही अशा मागण्या आहेत ज्या तुम्ही पोहोचवू इच्छिता? हा आहे ना। हॅलो, याच्यामध्ये आता काय झालंय की हे जे प्रवाशांसाठी जे संडास बाथरूम आहेत किंवा टॉयलेट आहेत ते फ्री केलेत त्यांनी, पण अजूनही चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची काल पुढारीनं जे पाहणी केली मुंबई सेंट्रलची त्याची सुद्धा अवस्था दारुण आहे। आता हे तुम्ही मुंबईतलं चित्र बघताय, तुम्ही जर मराठवाड्यात गेलात तर तुम्हाला सांगतो मी मध्यंतरी हिंगोली, जिंतूर आणि गंगाखेड आणि वसमतचे संडास बाथरूम बघितले, तिथल्या तर अधिकाऱ्याला त्या क्षणाला निलंबित केलं पाहिजे। एकदम बेकार अवस्था आहे। ड्रायव्हर कंडक्टर आमचे बाटली घेऊन टॉयलेटमध्ये जातात, बाहेरून बाटली घेऊन, पाणी नाही, ते पॉट फुटलेले होते, इतकी विदारक परिस्थिती होती। तसे मी तिथून जाऊन व्हिडिओ सुद्धा काढले होते। पण बरोबर नाही, एसटी महामंडळात जर आमचे चालक वाहक किंवा प्रवासी जो आमचा मुख्य घटक आहे त्यांची जर स्वच्छतेची व्यवस्था नसेल तर हे दुर्दैवी आहे इतके वर्षाच्या 78 वर्षाच्या संस्थेला। पण परिवहन मंत्री या संदर्भात काही ना काही निर्णय घेतात आणि चांगले निर्णय घेत आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा। फक्त अंमलबजावणी केली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, कारण अधिकारी लेवललाच सगळा ढिसाळ कारभार एसटी महामंडळात सध्या चाललेला आहे। बरं,
त्यामुळे लवकरच या आपण अडचणी दूर होऊ देत अशी आशा. तुमच्या मागण्या देखील पोहोचवल्या जातील. धन्यवाद श्रीरंगजी, तुमची प्रतिक्रिया तुम्ही पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडे. धनंजय, एसटी स्टँडवरचं मोफत शौचालय असतं पण तिकडे पैसे आकारले जात होते, पण आता पुन्हा पैसे आकारले जाणार नाहीत. पुन्हा एकदा परिपत्रक जारी केलं जाणार आहे, पण यानंतर देखील त्याची दखल घेतली जाते का याचाही आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. कस्तुरी, खरं तर परिपत्रक जारी केलंय कारण की पुढारीने ती बातमी दाखवली, शौचालयाचा वापर होतोय, तिथे पैसे आकारले जात आहेत, शुल्क घेतलं जातंय आणि आता परिपत्रक काढले. मात्र एक महत्वाची गोष्ट आहे, आता 1 जून पासून या सगळ्यासाठी देखभालीसाठी 2 कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते नियुक्त केले आहेत. 2 कंपन्या नियुक्त केल्या आहेत. ते या सगळ्याची स्वच्छता आणि देखभाल करणार आहेत आणि त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार नाहीत. मात्र जर शुल्क आकारलं गेलं कुठे हे तपासावं लागेल. मात्र देखभालीसाठी या 2 कंपन्या आहेत, त्यामुळे या देखभाल करतात का आता हे सुद्धा पाहावं लागणार आहे. जे काही शौचालय आहेत त्यांचीही देखभाल या नवीन नियुक्त केलेल्या ज्या 2 कंपन्या आहेत त्यांच्याकडून केली जाते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. की ह्या सगळ्यानंतरही काही दिवसांनी पुन्हा शुल्क आकारलं जाते प्रवाशांकडून त्याची तपासणी खरं तर करावी लागणार. आता या सगळ्यात दखल घेतली आहे एसटी महामंडळाने आणि त्या पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत ज्या पद्धतीने श्रीरंग बर्गे यांनी म्हटलं की आपण पुढारीने 2 बातम्या काल दाखवल्या, त्यातली एक महत्वाची हे स्टिंग ऑपरेशन होतं. दुसरं जिथे चालक आणि वाहक राहतात त्यांच्या त्या विश्रांतीगृहाची काय दुरवस्था आहे ती सुद्धा आपण दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीचा ढिसाळ कारभार हा एसटी महामंडळ बरोबर आहे धनंजय. त्यामुळे परिवहन महामंडळानं परिपत्रक तर जारी केलंय पण पुन्हा एकदा आपल्याला पाठपुरावा करणं भाग आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी.